हॅलो एव्हरीवन, सुंदर हस्ताक्षर 7 दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. पहिल्या दिवशी आपण हे बेसिक स्ट्रोक शिकलेलो आहोत, त्यामुळे आपलं अक्षर हे खूप सुंदर होणार आहे. दुसऱ्या स्ट्रोकमध्ये आपण दुसऱ्या दिवशी शिकलो आहोत की मेन जे स्ट्रोक्स आहेत, उकार, मात्रा, वेलांटी, काना, पहिली दुसरी वेलांटी हे कसे शिकायचं हे आपण शिकलो आहोत. त्यानंतर ग, म, भ, न हे 4 मूळ अक्षर आपण कसे लिहायचे ते शिकलो आहोत. डे 3 मध्ये आपण शिकलो ग, म, भ, न हे जे 17 खडी आहेत ती कशा पद्धतीने लिहायचे हे शिकलो आहोत. त्याचबरोबर प, श, ण आणि फ हे अक्षर कसे काढायचे हा आपण शिकलेलो आहोत. ह्या डे नंबर 4 मध्ये आपण आज शिकणार आहोत की प ची 17 खडी ही कशी लिहायची. त्याचबरोबर काही अक्षरं आपण लिहिणार आहोत, काही वाक्य आपण लिहिणार आहोत. त्याचबरोबर काही नवीन अक्षर सुद्धा आपण आज शिकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण प ची 17 खडी कशी लिहायची हे बघणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा छोटीशी व्हर्टिकल लाईन काढायची आहे. छोटासा कर्व काढून पुढे त्याला समांतर अशी थोडी मोठी व्हर्टिकल लाईन काढायची आहे. त्याला शिरोरेषा द्यायची आहे. आपल्या अक्षराच्या थोडीशी पुढे आपल्याला शिरोरेषा द्यायची आहे. अशा पद्धतीने पुढे आपण परत प नंतर येणार पा. पी ला पहिली विलांटी पी, छोटासा कर्व देऊन स्लॅन्टिंग लाईन काढायची आहे. हा झाला पी. पुढं दुसरी विलांटी पी, सेम पद्धतीने छोटासा कर्व आणि स्लॅन्टिंग लाईन पी. पहिला उकार देताना छोटंसं लाईन काढून आपल्याला कर्व देऊन स्लॅन्टिंग लाईन काढायची आहे. हा झाला पहिला पू. सेम पद्धतीने थोडंसं आपली रेषा पुढे करून छोटासा गोल काढून आपल्याला स्लॅन्टिंग लाईन काढायची आहे. पू नंतर येतो पे, एक मात्रा एक काना पे, पई. दुसरा मात्रा देताना अशा पद्धतीने आपल्याला एका डॉटला जॉईंट करायचं आहे. पो, पऊ. दोन मात्रा देताना सुद्धा छोटा मात्रा हा पहिल्यापेक्षा छोटा असला पाहिजे. पम आणि पहा. अशा पद्धतीने आपण करणार आहोत. पुढे आहे पॅ. सेम पद्धतीने प लिहून शिरोरेषाच्या वरती आपल्याला हा अर्धचंद्र काढायचा आहे. पॅ, प. दोन कानांच्या बरोबर मध्यभागी आपल्याला हा अर्धचंद्र काढायचा आहे. पुढे आहे प्रू, गृकार. नंतर द्यायचा आहे आपल्याला रफार. अशा पद्धतीने वरती रफार द्यायचा आहे आणि त्यामध्ये अजून एक ॲड होतो तो म्हणजे रकार. अशा पद्धतीने आपल्याला साध्या पद्धतीने प काढून अशा पद्धतीने स्लॅन्टिंग लाईन द्यायची आहे. याला म्हणतात रकार. अशा पद्धतीने आपली ही 17 खडी लिहून झालेली आहे. त्यानंतर आपण काही बेसिक जे अक्षर आहेत ते शिकणार आहोत. जे मागच्या शिकलेले जे अक्षर आहे त्यामध्ये आपण हे घेणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपलं अक्षर आहे ग, ग, न. कर्व, छोटंसं सर्कल, परत व्हर्टिकल लाईन ग, ग आणि न. शिरोरेषा देताना ही आपल्याला नेहमी आपलं जे मूळ अक्षर आहे त्याच्या पूर्ण पुढे थोडीशी पुढे द्यायची आहे आणि पूर्ण कव्हर झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला शिरोरेषा द्यायची आहे. त्यानंतर आपण देणार आहोत एक छोटासा कॉमा. त्याच्यानंतर येतो न, भ. न लिहिताना सेम पद्धतीने छोटासा न, छोटासा सर्कल काढून पुढं रेषा काढून भ, न, भ. पुढे अजून एक लिहिणार आहोत शब्द नाम, ना, म. पुन्हा कॉमा काढून गो, मो. मोला दुसरी विलांटी गो, मो. याच्या पुढचं आपण अक्षर घेणार आहोत प्रे, म. यानंतर मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या अक्षराने आपण बनवणार आहोत प लगाना पा, शा, ण, पाषाण. पौ, श, कॉमा देऊन भू, मी, भा, ग. म वरती अनुस्वार देऊन मला दुसरी विलांटी मुंग, गी, मुंगी. फ काढायचा आहे फ, मी. अशा पद्धतीने आपण लिहायचं आहे. पुढे आपला शब्द आहे
न. पुढचा शब्द आहे आपला मऊ. न. अशा पद्धतीने आपण काही जे बेसिक जे अक्षर आहेत ते आपण याच्यामध्ये बघितले. याच्या पुढे आपण नवीन शब्द शिकणार आहेत ते आहे व. व कसा लिहायचा, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक छोटासा कर्व काढायचा आहे. हा कर्व आपण या दोन रेषांच्या बरोबर मध्यभागी काढणार आहे. ते दोघी रेषांच्या मध्ये टच नाही झाला पाहिजे. अशा पद्धतीने व काढून घेऊ, अर्धा कर्व आणि वर्टिकल लाईन. पुढे आपल्याला ही शिरोरेषा द्यायची आहे. पुढं परत काढणार आपण छोटा कर्व, वर्टिकल लाईन, शिरोरेषा, कर्व, वर्टिकल लाईन, शिरोरेषा. व जर आपल्याला व्यवस्थित आला तर ह्याच्या पुढचे जे अक्षर आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या लिहिता येतील. अशा पद्धतीने आपल्याला व ची प्रॅक्टिस करायची आहे. तुम्ही बघू शकता छोटासा कर्व, वर्टिकल लाईन आणि शिरोरेषा. या अक्षरांचा आपल्याला पुढे उपयोग होणार आहे, ते म्हणजे क, ब, ळ आणि ब हे अक्षर काढण्यासाठी. याच्या पुढचे जे अक्षर आहे ते आहे ब. ब अक्षर काढताना सेम जसं आपण व लिहिला त्याच पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे, पण मध्ये एक स्लँटिंग लाईन द्यायची आहे. पूर्ण शिरोरेषा देऊन देऊ. पुन्हा एकदा बघू. छोटासा कर्व, शिरोरेषा, मध्ये द्यायची आहे स्लँटिंग लाईन आणि वरती शिरोरेषा. छोटा सर्कल, वर्टिकल लाईन, छोटी स्लँटिंग रेषा आणि शिरोरेषा. अशा पद्धतीने आपल्याला ब काढायचा आहे. हे जे बेसिक स्ट्रोक्स तुम्ही पहिले केले असतील तर तुम्हाला ह्याचा फायदा पुढे होणार आहे. प्रत्येक अक्षरमध्ये आपल्याला या बेसिक स्ट्रोक्सचा वापर होणार आहे. त्यामुळे पहिलेच जर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे अक्षर लिहायला खूप सोपे जातील. यापुढे अक्षर जे आपण शिकणार आहोत ते आहे क. क अक्षर लिहिताना सेम आपण जसा पहिला व लिहिला तसं लिहायचं आहे. हा जो बिंदू आहे शेवटचा तोच पुढे करून आपल्याला क लिहायचा आहे अशा पद्धतीने, आणि वर शिरोरेषा द्यायची आहे. छोटासा व पहिला काढून घेऊ, वरती शिरोरेषा देऊन क पूर्ण करून घेऊ. अशा पद्धतीने वरती रेष ओढून खाली कर्व पूर्ण करायचा आहे. छोटासा कर्व देऊन एक स्लँटिंग लाईन काढली का आपला क व्यवस्थित दिसणार आहे. अशा पद्धतीने वरती स्लँट काढून एक छोटासा कर्व आणि स्लँटिंग लाईन. अशा पद्धतीने जर तुम्ही क काढला तो खूप दिसायला सुंदर दिसतो. अशा पद्धतीने आपण क काढलेला आहे. याच्या पुढचं जे अक्षर आहे ते आहे ळ. अशा पद्धतीने आपल्याला ळ काढायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक छोटासा सर्कल पुढं जॉईंट करून असा वर तोच सर्कल पुढं घेऊन इथे जॉईंट करायचा आहे. हा जो सर्कलचा रेषा आहे त्याच्या इथे न जॉईंट करता त्याच्या खालीच आपल्याला जॉईंट करायचं आहे. एक छोटीशी वर्टिकल लाईन आणि शिरोरेषा. तुम्ही परत नीट बघा. अशा पद्धतीने गोल करून आपल्याला असं वळण द्यायचं आहे आणि दुसरा जो सर्कल आहे त्याच्यावरती आपल्याला छोटीशी वर्टिकल लाईन काढून जॉईंट करायची आहे आपल्या शिरोरेषाला. पुढे आपण बघणार आहोत सेम पद्धतीने ळ. हे ळचे दोघे जे सर्कल आहे ते व्यवस्थित खाली जॉईंट झाले पाहिजे. अशा पद्धतीने ळ काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ळ हा काढून झाल्यानंतर आपण वरच्या प्रमाणे सांगितल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्यांदा ब ची ही काढून घेणार आहोत 17 कडे. व ची 17 कडे काढण्यासाठी छोटासा कर्व, वर्टिकल लाईन, व, वा,
वीला पहिली उलांटी, छोटासा कर्व आणि स्लँटिंग लाईन व्ही, व्ही, वू, वू, वे. वै लिहिताना हा जॉईंट करायचा आहे वै, वो, वौ, वम, वहा. छोटे छोटे अनुस्वार द्यायचे आहेत. त्यानंतर आहे वॅ, वॉ. अर्धचंद्र काढायचा आहे या दोन मात्राच्या मध्ये. वॉ. पुढे आहे वृ, गृकार काढायचा आहे. त्यानंतर आहे आपला रफार, वर आणि व्र. इथं आपल्याला रकार काढायचा आहे. याच्यानंतर आपण जे घेणार आहोत ते आहे ब. ब ची 17 कडे लिहिताना सेम आपण अशाच पद्धतीने ब, बा, बी, सर्कल काढून स्लँटिंग लाईन बी, बू, बी, बू, दुसरं उकार बू, बे, बई, बो, बऊ, बम, बहा. पुढं अक्षर आहे आपलं बॅ, बॉ, ब्रू, गृकार काढून. पुढं आहे रफार, ब्रू, आणि आहे ब्र. रकार काढायचा आहे आपल्याला आणि झाला आपला ब्र. पुढे आपण काढणार आहोत क ची. अशाच पद्धतीने व काढला व नंतर एक स्लँटिंग लाईन काढून, कर्व काढून स्लँटिंग लाईन काढायची आहे. क, का, स्लँटिंग लाईन काढून की, की, को, को, के, कई, को, कौ, कं, कहा. कहा काढल्यानंतर आपण लास्टला घेणार आहोत सगळ्यात शेवटी क्या, कॉ, क्रू. इकडे आपण गृकार काढलेला आहे क्रू, अर्धचंद्र. पुढे आहे रफार, रकार, रफार, क्र, आणि लास्टला आहे तो आहे क्र. रकार काढलेला आहे. अशा पद्धतीने आपण आजच्या सेशनमध्ये शिकलो आहे. प ची 17 कडी ही मागच्या व्हिडिओमध्ये आपण प हे अक्षर घेतलं होतं. तर प हिची 17 कडी कशी काढायची, काही बेसिक जे आपण शिकलेलो आहेत अक्षरं त्यानुसार आपण इथे काही शब्द लिहिलेले आहेत.
नवीन शब्दामध्ये आपण व ब क आणि ळ हे अक्षर शिकलेलो आहोत आणि त्याच पद्धतीने व ब क ची जी 17 कडी आहे ती आपण कशा पद्धतीने लिहायची हे शिकलेलो आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले जे अक्षर आहेत त्याची प्रॅक्टिस तुम्ही निदान अर्धा पान तरी करायची आहे. त्याच पद्धतीने तुम्हाला जर काही या व्हिडिओमध्ये उणीव जाणवत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल ते सुद्धा नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याच पद्धतीने तुम्ही जर ही सुरू केली असेल प्रॅक्टिस तर आपल्या कमेंटमध्ये हो किंवा नाही हे सुद्धा सांगा. थँक्यू सो मच.